मुंबईतील महाप्रलयानंतर राज्य सरकारनं डॉक्टर माधवराव चितळे सत्य संशोधन समिती स्थापन केली आणि 31 मार्च 2006 रोजी त्याचा अहवाल हा सादर करण्यात आला। मात्र या समितीने केलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी अद्यापही अंमलात आलेल्या नाहीत। पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये विविध कामांसाठी खर्च केले जातात आणि या सर्व कामांचा आढावा घेणं हे गरजेचं आहे। महापालिकेने मुंबई मध्ये 4 आणि उपनगरांमध्ये 2 उदंचन केंद्र कार्यान्वित केलेली आहेत। मात्र त्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये पाणी साचतच आहे। मोगरा आणि माहुल उदंचन केंद्र सुरूच होऊ शकलेली नाहीयेत। चितळे समितीने शिफारस केलेला पर्जन्य जलवाहिन्यांची कामं ही महत्त्वाचा भाग असून अर्बन हायड्रोलिक विभाग महापालिकेने सुरू केलेला नाही। मुंबईतील मिठी, दहिसर, त्याचबरोबर पोईसर आणि कालभाट माहुल खाडी इथली अनेक कामं अद्यापही पूर्ण झालेली नाहीयेत। भरतीच्या वेळी समुद्रामध्ये येणारं पाणी रोखण्यासाठी ज्या पद्धतीचे जे गेट बसवले जावेत त्याचेही काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये।